दाखव पेपर घेऊन गेले ते बघा. तुम्हाला थोड्या वेळ मी टाकू शकतो आता याच्यावर. आडवे बी तो बी मग ते सांगता येतं नाही. हा बघा हे नका जेवताना आंदोलन ऐक. सर का नाही बदल फक्त दोघं बदल एवढं नाही बसणार. बाकी जण तिथे बस मोरे बसा तुम्ही. अरे साहेब पाय तिकडे घ्या. एक काम करा दिल्ली पाय बाजूला घ्या. पाय आंदोलन केलेलं आहे. नेमकं काय आपल्या मागण्या आहे आणि कशा करता असं आंदोलन करण्यात आलेलं आहे? 105 वर्षे वयाचे स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी भारत 1942च्या भारत छोडो चळवळीमध्ये काम केलेलं आहे. निजामापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. अशा व्यक्ती हे स्वातंत्र्य सैनिकाचे जे ज्वलंत प्रश्न आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांच्याबरोबर काम केलेल्या इतर सहकार्यांना पेन्शन मिळत नाही. न्यायालयाने आदेश देऊनही पेन्शन दिली जात नाहीये. आमची प्रमुख मागणी स्वातंत्र्य सैनिकाचा इतिहास असलेल्या व नामशेष होत असलेल्या मरणमुख स्वातंत्र्य सैनिकाला सन्मान, राजस्थान सरकारप्रमाणे मानधन, सरसकट हक्काच्या निवासस्थानी 10 लाख रुपये रक्कम, पाल्यांना शासन निर्णय 4/1991 नोकरी तात्काळ आरक्षण देण्याबाबत व इतर ज्या काही सर्व सुविधा आहेत पाल्यांना त्या मिळाव्या यासाठी माझे वडील स्वातंत्र्य सैनिक हे आमरण उपोषणाचा आजचा त्यांचा 6वा दिवस आहे. शासनाला जागा करण्याकरता विविध प्रकारच्या आम्ही हे करून टाकतो. आत्ताच्या परिस्थितीला त्यांची तब्येत अतिशय खालवलेली आहे. शासनाकडून आतापर्यंत कुणीही आलेलं नाहीये. बाकी निवेदनामध्ये ज्या गोष्टी आहेत ते असे बरेच मुद्दे आहेत. जिवंत व्यक्तीला बसून आम्ही जो काही ह्याचा मृत्यू अंत्यविधी असतो तो टोटल आम्ही विभागीय कार्यालयासमोर नेऊन तिथं आम्हाला अडवण्यात आलं. तिथून पुढे आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं, पुन्हा सोडून देण्यात आलं असं करू नका म्हणून. यामागचा उद्देश काय, म्हणजे कोणतं आंदोलन केलं, यामागचा उद्देश काय? आमचं स्वातंत्र्य, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य व्हाव्यात आणि शासनाला कळावं की बाबा हे आता प्रतिष्ठात्मक केलेले पण वस्तुस्थितीमध्ये जे वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्यावर अशीच वेळ येणार आहे. आम्ही शासनाला सांगू इच्छितो की बाबा हे असंच होणार आहे, तुम्ही गांभीर्याने विषय घ्या. 1942 मधले चळवळीमधले लोक कोणी शिल्लक राहिलेले नाही, ज्यांनी मोठं काम केलेले, त्यांनी हे केलेले, ते स्वतः करता काहीच मागत नाहीत. हे इतर ज्या मागण्या आहेत, शेतकऱ्याच्या जमिनी शासनाने बळकवलेल्या आहेत त्या तुम्ही जमिनी वापस द्या किंवा त्यांचं अनुदान द्या, त्यांचं मानधन द्या, अशा विविध गोष्टी करता ते आंदोलन करतायत. त्यांचं स्वतःसाठी याच्यामध्ये काहीही मागत नाही. त्याला 60,000 रुपये मानधन मिळते त्यांना, ते वैयक्तिक काही मागत नाहीत. त्यांच्या बरोबर जे काम केलेले त्यांचे सेनानी येते, त्यांचे मित्र येतात, ते स्वर्गवासी झालेले, त्यांच्या विधवा वारस पत्नी अतिशय हालाकीतच जीवन जगत आहेत. ते विचारही करू शकत नाहीत आपण. त्यांच्या अंगावर कपडे नाही तर पत्र्याच्या घरामध्ये राहतात. लघवी संडासची त्यांच्याकडे सोय नाही, अशा अवस्था आहेत. अशा लोकांचा हे संपणार आहेत. याचा बोजा शासनावर जास्त काळ राहणार नाहीये.
2-4 वर्षाचा विषय हा काय प्रचंड असा शासना बोजा पडणारी गोष्ट नाहीये. ज्यांनी तुम्हाला राज्य दिलं, त्यांनी स्वातंत्र्य दिलं, अशा लोकांना शासन पायदळी तुडवत आहे. काय नाव आपलं? मी गोरक्ष उत्तमराव कुडके, श्री उत्तम निवृत्ती कुडके स्वातंत्र्य सैनिकाचा पाल्य आहे, त्यांचा शेवटचा अपत्य मुलगा आहे मी.